टू माय चॅनल अँड वेलकम टू द अनदर व्लॉग. सो आजचा जो व्लॉग आहे ना तो तुम्हाला थंबनेलवरून कळाला असेल की आहे तो वेस्टर्न ज्वेलरीवरती. सो मी रिसेंटली मिशोवरून काही वेस्टर्न ज्वेलरी ऑर्डर केली होती आणि जी कॉलेज आणि ऑफिसच्या मुलींसाठी डेली वेअरसाठी एकदम परफेक्ट आहे. सो जरा पीसेस थोडे जास्त आहेत, सो अजिबात टाईम वेस्ट न करूया आणि आपण सरळ 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 आपल्या व्हिडिओकडे वळूया. सो फर्स्ट नेक पीस आहे, तो माझा फेवरेट असलाच पाहिजे या हॉलमधला, सिन्स मी प्रत्येक वेळेला माझा फेवरेट पीस पहिले दाखवते. सो हा पण माझा फेवरेट मी आधी यावेळेला फर्स्ट दाखवणार आहे. आणि ट्रस्ट मी हा जो नेक पीस आहे ना ह्याची डिटेलिंग तुम्ही बघितलेलं आहे किती युनिक आहे ना, मला हा म्हणून आवडलेला आहे. सो सी ह्याच्यामध्ये ना असं हे पाणी आहे आणि त्याच्यावरती असं उडी मारणारा डॉल्फिन आहे आणि हा म्हणजे हा मला थोडासा युनिक वाटला. मला ते लावून दाखवते. हा खूप जास्त क्यूट वाटतो घातल्यावरती आणि तुम्ही याला प्रॉपर स्टॅक केलं ना विथ स्नेक चेन तर अजून सुंदर वाटेल हा. आणि ह्याची जी प्राईस आहे ना तो पण खूप अफोर्डेबल आहे. ह्याची प्राईस आहे 94 रुपीज आणि 94 रुपीजमध्ये हा पीस मला असं वाटते की इट्स टोटली काय म्हणतात वर्थ इट. सो चला आता आपण बघूया आपला नेक पीस. सो आता आपला नेक्स्ट नेक पीस आहे तो आहे एका बो डिझाईनमध्ये. भरपूर जणांकडे हा नेक पीस असेलच. हा याच्यावरती अशी बोची डिझाईन आहे आणि हा आपण असा एकदम कॉलेज आणि असं ऑफिस डेली वेअरसाठी खूप सुंदर आहे, खूप क्यूट आहे. मला पर्सनली बोचे डिझाईन्स आवडतात, माझ्याकडे असतात. सो अगेन म्हणजे माझ्यासाठी पण हा एक चांगला पीस मला हा मिळालेला आहे अँड या खूप क्यूट दिसतोय. आणि ह्याची प्राईस जी आहे ना ती मी तर वरती कुठेतरी फोकस करेन, कारण का माझं काहीतरी डिटेल फेच व्हायला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. सो म्हणून मी आता याची प्राईस वगैरे नाही सांगू शकत. सो मी ते कुठेतरी फोकस करेन. सो चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट नेक पीस. तो जो आपला नेक्स्ट नेक पीस आहे तो आहे एक इम्राल डिझाईनमध्ये आणि विथ स्नेक चेन. हा तर माझ्या वाटण्याने तुमच्यापैकी भरपूर जणांकडे असेल हा सेम. आय होप याचा फोकस नीट होतोय. सो हा असं ह्याच्यामध्ये ना असं इम्राल्ड आहे, पर्ल आहे आणि हा पण मस्त आहे. आणि स्नेक चेन मला आवडते. स्नेक चेन मला दिस इज माय पर्सनल फेवरेट. स्नेक चेन खूप घातलं ते छान दिसतं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं नॉर्मल एक चेन सिंगल चेनचं जर तुम्ही त्याला स्टॅक बनवलं तर तो अजून सुंदर दिसतो. आणि हा पण खूप अफोर्डेबल आहे. सो सगळे नेक पीसेस खूप अफोर्डेबल आहेत, म्हणजे 150च्या अंडरच आहेत. मी ह्याची पण प्राईस वरती पब्लिक करेन, सो तुम्ही चेक करायला विसरू नका. सो चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो जो आपला काहीच नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना तो आहे ना ॲक्च्युली एक ब्रेसलेट आणि एक नेकलेस आहे. सो इट्स अ कॉम्बो, एकामध्येच तुम्हाला मिळतं. सो बघूया आपण की तो प्रोडक्ट कसा आहे तो. सो हे ना असे क्यूट डबे मिळतात. मिशोवरून ज्वेलरी मागवण्याचा एक फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला असे भरपूर डबे मिळतात ज्वेलरी सेपरेटली ठेवायला अँड विच इज आय थिंक गुड थिंग. सो ही बघा, ही अशी पूर्ण प्लेन अशी स्नेक टाईप चेन आहे. म्हणजे ह्याला स्नेक चेन म्हणतात. सो हिला तुम्ही नॉर्मली असं घालू शकतात. नुसतं अडकवलं ह्याला असं मिळू शकतात. आणि ह्याच्यासोबतच सेम त्यांनी स्नेकमधलंच त्यांनी ब्रेसलेटसुद्धा दिलेला आहे आणि हा खूप क्यूट आहे. तुम्ही याला असं नॉर्मली वन पीसवरती जर तुम्हाला असं हे त्याचं असं ब्रेसलेट आहे आणि हे छान दिसतंय. म्हणजे दोन्ही ब्रेसलेट आणि हे मला ब्रेसलेट पण आवडलं. तुम्ही या ब्रेसलेटला घड्याळासोबत पण स्टॅक करू शकतात डेली वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी आणि ते एकदम मस्त दिसतं. सगळी अशी गोल्डन ज्वेलरी आली ना की मस्त लुक येतो. मला हे आवडलं, हे पण मला प्रोडक्ट आवडला. सो ह्याची पण प्राईस मी ते पॉपअप करेन. सो चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो पण सध्या खूप व्हायरल प्रोडक्ट आहे. मी भरपूर ह्याचे म्हणजे नेक पीसेस मुलींना घालताना बघितलेले आहेत. सो हा तो पीस आहे. याच्या पेंडेंटमध्ये ना असं गोल्डन रोज आहे आणि हा एकदम असा स्लीक चेनमध्ये मिळतो आणि हा खूप म्हणजे घालायला पण खूप क्यूट आहे. आणि स्पेशली यार हे सगळे ना प्रोडक्ट्स आहेत ना ऑफिस आणि ज्या डेली कॉलेजच्या मुलांच्यासाठी आता हे खूप जास्त परफेक्ट आणि खूप क्यूट आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये सुद्धा मिळतात. सी आपण मस्त वाटतं. आणि प्लस तुम्ही ह्याच्यासोबत जर ती अगोदरची स्नेक चेन जी मी तुम्हाला दाखवली प्लेन ती जरी तुम्ही ह्याच्यासोबत स्टॅक केली ना तरी पण ही ह्याच्यासोबत हा परफेक्ट एक कॉम्बिनेशन बनू शकतो. अँड या सो आणि माझ्याकडे सगळे मोस्टली सगळे गोल्डन ज्वेलरीमध्येच मी नेक पीसेस मागवले आहेत, कारण मला असं वाटतं की गोल्डन ज्वेलरी मला कॉम्प्लिमेंट देते ॲज कम्पेअर्ड टू सिल्वर. सो माझ्याकडे सिल्वरमध्ये खूप रेअर प्रोडक्ट्स असतील किंवा
चेन तर गळ्यातले तर नाहीच आहेत, कानातली माझ्याकडे खूप एखाद दुसरे असतील मी ठेवून दिलेत, म्हणजे जर कधी कुठल्या ड्रेसेसवरती लागले तर मग म्हणून मी ठेवून दिले. चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो आता जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे, नेकपीस आहे, तो मला खूप दिवसांपासून हवा होता आणि फायनली मी त्याला ऑर्डर केलेली आहे. सो हा बघा, हा असं 1111चं पेंडंट आहे ह्याच्यामध्ये आणि हा मला पर्सनली खूप अगोदरपासून घ्यायचा होता आणि मला दिसला मिशोवरती. सो मी ह्याला पण ऑर्डर केला आणि ॲक्च्युली हा चांगला ह्याच्यामध्ये आलेला आहे क्वालिटी आणि याची चेन पण चांगली आहे व्यवस्थित अशी आणि हा घातल्यावरती खूप असतो आणि खूप सुंदर आहे हा पण आणि खूप मिनिमल आणि सुंदर आहे. सो आणि ह्याची प्राईस पण पॉपअप करेन इथे वरती, सो तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो आता जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे ना, हा पण मी खूप ट्रेंडिंग बघितला होता इंस्टाग्रामवरती एव्हरीवेअर आणि मला हा खूप दिवसापासून हा पण मला ऑर्डर करायचा होता आणि तर हा आहे तो प्रोडक्ट. सो असा हार्टमध्ये, जो आता सध्या खूप जास्त व्हायरल आहे. मी जिथे बघेन तिथे प्रत्येक मुलीकडे हा नेकपीस असतो आणि ह्याला प्रॉपर काही जण स्टॅक पण करतात किंवा काही जण सिंगल पण घालतात अँड बोथ द वेज इट लुक्स व्हेरी नाईस. छान आहे आणि हा खूप असा मिनिमल आणि खूप एकदम असा व्यवस्थित आहे. सो क्वालिटी आय वुड से की क्वालिटी मला एवढी अशी नाही वाटली, पण डिझाईन आणि ह्याची खूप छान आहे आणि ह्याच्यापैकी बहुतेक ज्वेलरी आहे ना, असं त्यांनी क्लेम केलं आहे मिशोवरती की ते अँटी टार्निश आहेत, म्हणजे जे सप्लायर्स आहेत त्यांनी क्लेम केले की ते अँटी टार्निश आहेत. बट आय एम नॉट शुअर की हे अँटी टार्निश आहेत का आणि ते किती वेळ चालतील किंवा, पण अगेन सगळेच जण हे क्लेम करतात की तुम्ही त्यांना परफ्यूम आणि पाण्यापासून तर लांब ठेवण्याची गरज नाही, सेन्स दे आर क्लेमिंग की हे अँटी टार्निश आहे. बट स्टील आय वुड सजेस्ट यू गाईज की जर तुम्ही हे सगळे मागवते तर तुम्ही ह्याला पाण्यापासून लांब ठेवा आणि जे परफ्यूम आहे त्याच्यात आहे ना ह्याच्यावरती जाऊन देऊ नका, बिकॉज परफ्यूमनी हे डेफिनेटली काळे पडणार जरी ते अँटी टार्निश असले तरी सुद्धा. सो ती गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि चला आता आपण बघूया आपलं नेक्स्ट प्रोडक्ट. सो आता जे मी नेक्स्ट नेक पीसेस दाखवते ह्या प्रोडक्ट्सकडून मला खूप जास्त अपेक्षा होती की हे कसे येतील आणि म्हणजे मी पण हे आत्ताच ओपन करते पार्सल, मी पण अजून ओपन नव्हते केले यांचे पॅकेट्स. सो त्याच्यामधला हा एक आहे, तो आहे हा असा. याच्यावरती असे हार्टमध्ये छोटे छोटे हार्ट्स आहेत व्हाईट कलरमध्ये आणि मी ह्याला इथे घालून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की हा कसा दिसतोय, कारण का तेव्हा जाऊन आणि मला पण खूप एक्सायटेड हा प्रोडक्ट ट्राय करून बघायची. सो म्हटलं इथेच ट्राय करून बघते मी. वाव, छान दिसतोय यार हा प्रोडक्ट, खूप मस्त दिसतोय. मला आवडला म्हणजे हा लाईक आणि हा खूप अफोर्डेबल होता. हा समथिंग आहे ना 100 रुपीजच्या आतच होता इफ आय एम नॉट रॉंग, बट मी स्टील प्राईस इथे पॉपअप करीन आणि हा मला खूप आवडतोय, खूप जास्त आवडतोय यार. मस्त दिसतोय याच्यावरती. मी असं नॉर्मल कुठलं किंवा काही नाही घातलं तरी हा इट्स सेल्फ नेकलेस इतका सुंदर वाटतोय. माय गॉड, अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. म्हणजे जसं मी एक्सपेक्टेड केलं तसंच हा प्रोडक्ट आलेला आहे अँड आय एम हॅपी विथ दिस परचेस. तर चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो आता जो आपला नेक्स्ट नेकपीस आहे, जसं की मी लास्ट त्याच्यामध्ये म्हटलं की हे आता जे नेकपीसेस आहेत त्यांच्याकडून मला थोडी जास्त अपेक्षा आहे आणि मी आता सध्या तरी खुश आहे बघून की यार ह्याची डिझाईन खूप सुंदर आलेली आहे. सो बघूया ते आता ह्याची क्वालिटी कशी आहे आणि हे ॲक्च्युली कसं वाटतंय. सो तो जो नेकपीस आहे तो हा असा आहे, चैन आहे अशी आणि ह्याच्यावरती हे असं उलटं झालंय. सो हे त्याच्यावरती असं हे त्याचं पेंडंट आहे, असं ह्याला काय म्हणतात त्या पेंडंटला माहिती नाही, म्हणजे सूर्यासारखं हे पेंडंट आहे आणि मला खूप जास्त मला हे असे युनिक पेंडंट्स थोडे जास्त आवडतात. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. बट ह्याचं लॉक थोडंसं खराब आहे, बट ठीक आहे, एवढं नेव्हर माइंड. 1 सेकंड, ह्याला मी आता असंच लावून दाखवते बिकॉज ओके दिस इज नॉट बॅड, आय एम लाइकिंग इट. छान वाटतं हे असं पेंडंट. थोडं असं तुम्ही 1 पीसेस वगैरे घातलं ना आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं गळा ओपन राहतोय. सो त्याच्यासाठी तुम्हाला हा खूप चांगला आहे आणि मला आवडला हा पीस पण. सो ह्याची पण प्राईस मी ते वरती पॉपअप करीन. अँड चला आता मी हा इथे ह्याला असंच ठेवते. चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो जो नेक्स्ट नेकपीस आहे ह्याच्यामध्ये मला असा परत बॉक्स मिळालेला आहे आणि ह्याच्यामध्ये 3 ह्याच्यामध्ये नेकपीसेस आहेत छोटे छोटे. भाई ह्याची पॅकेजिंग बघा, हे
एकदम टायनी आहेत एकदम हे खूप. सो चला मी आता याला ओपन करते. आणि जसं की म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये मला 3 नेक पीसेस मिळालेले आहेत. सो त्याच्यामधला फर्स्ट जो आहे तो हा आहे. असं स्टार आणि काय म्हणतात त्याला डायमंडचे डिझाईन केलेले आहे ह्याच्यावरती. टू बी व्हेरी ऑनेस्ट हे आलेले आहेत रोज गोल्डमध्ये. म्हणजे ज्यातले 2 नेक पीसेस जे आहेत ते रोज गोल्डमध्ये आहेत आणि एक जो आहे तो गोल्डनमध्ये आहे. अँड खरं सांगू ना तर आय एम नॉट व्हेरी फॅन ऑफ रोज गोल्ड ज्वेलरी. मला इतकं नाही आवडत. पण आणि रोज गोल्ड म्हणजे ना हा खूप जास्त भडक रोज गोल्ड आहे. हा ॲक्च्युली तसा चांगला दिसतोय, घातल्यावरती छान दिसतोय. पण मला माहिती आहे की ह्याची क्वालिटी आहे ना एवढी खास नाही आहे. तर हे जास्त वेळ काही राहणार नाही. ह्याचा दुसरा नेकपीस हा आहे. ह्याच्यामध्ये फुल असं डायमंड वर्क आहे आणि ते नॉर्मल अगेन स्टारच्या ऐवजी फक्त असे ते नॉर्मल हे आहे. सो हा पण मी नॉर्मल असं इथून लावून दाखवते. बट हे नेक पीसेसचे डिझाईन्स आहे ना खूप क्यूट आहे. लाईक तुम्ही जर याला असं म्हणतात नाही बघा, हे असं तर तुम्ही स्टॅक केलं नाही तर खूप सुंदर वाटेल हे. म्हणजे आय नो. पण अगेन क्वालिटीवरती मी थोडंसं सांगू नाही शकत. डाऊट आहे मला, क्वालिटी थोडीशी चांगली असायला पाहिजे होती. बट अगेन देन हा थर्ड नेक पीस आहे. हा मस्त असं पर्लमध्ये आणि हा नेक पीस आणि हा जो तुम्ही असं प्रॉपर ते असे फ्लावर्सवाले वगैरे वन पीसेस असतात त्याच्यावरती तुम्ही हा घातला ना तर हा खूप सुंदर दिसेल. ह्याच्यावरतीच किती सुंदर दिसतो हा स्टॅक केल्यानंतर. आणि मला आवडतोय हा, खूप जास्त मला आवडलेला आहे. सो ह्याचे आय वुड से की ह्यांचे जे डिझाईन्स आहे ना हे डिझाईन्स खूप छान आहे. पण अगेन थोडीशी क्वालिटी. सो तुम्ही जर अपेक्षा हे जर हा घेणार असतील ना तर हा खूप अफोर्डेबल आहे. पण घेताना याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, तेवढंच मी तुम्हाला सांगेन. तर चला आता आपण बघूया आपला नेक्स्ट प्रोडक्ट. सो आता जो आपला नेक्स्ट नेक पीस आहे तो या हॉलचा लास्ट प्रोडक्ट आहे. आणि मी याला लास्टसाठीच वाचवून ठेवलं होतं कारण ह्याच्याकडून जरा जास्तच अपेक्षा होत्या मला. आणि लेट्स सी की तो प्रोडक्ट कसा टर्न आउट झाला आहे. तुम्हाला हा प्रोडक्ट दाखवते. मला आवडतो हा प्रोडक्ट. बस हा घातल्यानंतर याने माझ्या अपेक्षा नाही बदल. कारण हा प्रोडक्ट या हॉलमधला सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे बाकी कम्पेअर केलं जर बाकीच्या प्रोडक्टसोबत तर हा थोडा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे त्यांच्यापेक्षा. म्हणून मी याला लास्टसाठी ठेवलं होतं. आणि लुक ॲट द पीस. ह्याच्यावरती असं रेड ब्लॅक आणि काय म्हणतात त्याला पिस्ता कलर ह्या सगळ्याची अशी डिटेलिंग केलेली आहे. आणि खरं सांगू ना तर हा प्रोडक्ट मला आवडलेला आहे. म्हणजे आता मी विचार करते की हा प्रोडक्ट मी कसा घेऊ की रिटर्न करू काय करू. पण मला हा प्रोडक्ट आवडलेला आहे. मी आता ह्याला इथे वेअर करते. त्यासाठी मला आधी हा प्रोडक्ट काढावा लागेल. सो हा मी नेकपीस घातलेला आहे. आणि मी या नेकपीसबद्दल काहीच बोलणार नाही. तुम्हीच कमेंट करून सांगा की हा नेकपीस माझ्यावरती कसा दिसतोय. आणि हा सगळ्यात जास्त मला थोडासा हा एक्सपेन्सिव्ह होता बाकी आधी कम्पॅरिझनमध्ये. पण मला हा हवा होता सिन्स मी बघितलं होतं की ह्याच्यावरती अशा वेगवेगळ्या मल्टी कलरमध्ये स्टोनची डिझाईन आहे. सो मला हवा होता. अँड लेंथ ह्याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही याला लेंथ कमी जास्त नाही करू शकत. ही एक लास्ट लेंथ आहे, एकच लेंथ आहे. सो तुम्हाला हीच लेंथ ठेवायला लागेल. पण मी काहीच बोलत नाही. पण एकदा तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये की हा नेकपीस कसा. ह्याची प्राईस पण मी ते वरती पॉप करीन. आणि आपण बोलूया आपल्या आउटरोकडे. सो गाईज वी हॅव कम टुवर्ड्स द एंड ऑफ दिस व्लॉग. अँड आय होप तुम्हाला सगळ्यांना हे प्रोडक्ट्स आवडले असतील. आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडलेली असेल. आणि जर तुमच्यापैकी कोणीही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब मी अँड लाईक दिस व्लॉग अँड शेअर ऑल्सो. सो एवढं सांगेन. सो भेटूया आपण लवकरच पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तोपर्यंत गाईज टेक केअर, स्टे क्युरियस, बाय.